हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओत आपण जे 40 क्वेश्चन्स डिस्कस केले त्या पुढील क्वेश्चन्स आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तुमच्या येणाऱ्या झेडपी फार्मासिस्ट एक्झामसाठी हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असणार आहेत. ओके, तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. द अँटीट्युबरक्युलर ड्रग इनिबिटिंग प्रोटीन सिंथेसिस विथ पोटेन्शियल फॉर ओटोटॉक्सिक इफेक्ट. इथम्ब्युटॉल, डॅप्सॉन, स्ट्रेप्टोमायसिन, INH, आयसोनियाझाइड. The antitubercular drug inhibiting protein synthesis with potential for ototoxic effect. कोणता अँटीटीबी ड्रग आहे जे प्रोटीन सिंथेसिस इनिबिटिंग करून ओटोटॉक्सिक साईड इफेक्ट प्रोड्यूस करते? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन इज द अँटीट्युबरक्युलर ड्रग इनिबिटिंग प्रोटीन सिंथेसिस विथ पोटेन्शियल ऑफ ओटोटॉक्सिक साईड इफेक्ट. ठीक आहे. ऑप्टिक न्यूरायटिस हे कोणत्या ड्रगचा साईड इफेक्ट आहे? ऑप्टिक न्यूरायटिस. विच अँटीटीबी ड्रग प्रोड्यूस ऑप्टिक न्यूरायटिस? कोणत्या अँटीटीबी ड्रगचा ऑप्टिक न्यूरायटिस हा साईड इफेक्ट आहे? तर ऑप्टिक न्यूरायटिस इज प्रोड्यूस्ड बाय इथम्ब्युटॉल. ठीक आहे. फर्स्ट लाईन अँटीटीबी ड्रग कोणत्या आहेत? फर्स्ट लाईन अँटीटीबी ड्रग तर आयसोनियाझाइड, पायराझिनामाइड, इथम्ब्युटॉल, रिफाम्पिसिन अँड स्ट्रेप्टोमायसिन. आणि सेकंड लाईन अँटीटीबी ड्रगमध्ये येते कॅप्रिओमायसिन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. मिथोट्रिक्झेट इज ॲन अँटागोनिस्ट ऑफ कोबालामाइन, फॉलिक ॲसिड, राइबोफ्लेविन, टोकोफेरॉल. Methotrexate is an antagonist of folic acid. Folic acid is the correct answer. अँटी कॅन्सर ड्रगचं क्लासिफिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर मिथोट्रिक्झेट कशात येते? तर मिथोट्रिक्झेट येते अँटी मेटाबोलाइट अँटी कॅन्सर ड्रग. मिथोट्रिक्झेट, फ्लोरायुरासिल, त्याच्यानंतर ॲझाथिओप्रिन, मार्कॅप्टोप्रिन हे सर्व अँटी मेटाबोलाइट अँटी कॅन्सर ड्रग्स आहेत. त्यानंतर येतात ॲल्किलेटिंग एजंट. ॲल्किलेटिंग एजंटमध्ये नायट्रोजन मस्टर्ड येते, त्यात येते सायक्लोफॉस्फामाइड, क्लोराम्ब्युसिल, मेल्फॅन, ब्युसल्फान, कार्मुस्टिन, लोमुस्टिन, थिओटेपा. त्यानंतर येते विनकॅल्क्युलाइड्स. विनकॅल्क्युलाइड्समध्ये येतात विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन. अँटीबायोटिक्समध्ये कोणते येतात? डॉक्सोरुबिसिन, डॉनारुबिसिन, ब्लिओमायसिन, मायटोमायसिन सी, ॲक्टिनोमायसिन डी, मिथोझॅन्थ्रोन. ठीक आहे. मिथोट्रिक्झेट इज ॲन अँटागोनिस्ट ऑफ फॉलिक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. ऑल आर दी साईड इफेक्ट्स ऑफ क्लोरोक्विन एक्सेप्ट. क्लोरोक्विनचा साईड इफेक्ट कोणता नाही आहे ते विचारलेलं आहे. ब्लरिंग ऑफ विजन, हिमोलायटिक अनेमिया, सायकोटिक एपिसोड्स, स्किन रॅश. विच ऑफ द फॉलोइंग इज ए नॉट साइड इफेक्ट ऑफ क्लोरोक्विन? and the correct answer will be option B, hemolytic anemia. Hemolytic anemia is not a side effect of chloroquine. बाकी ब्लरिंग ऑफ विजन, सायकोटिक एपिसोड आणि स्किन रॅश हे क्लोरोक्विनचे साईड इफेक्ट्स आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 44. अँटीडॉट ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग इज. ऑर्गॅनोफॉस्फरसचं पॉयझनिंगचा अँटीडॉट विचारलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, ॲट्रोपिन. ॲट्रोपिन विल बी युअर करेक्ट आन्सर. अँटीडॉट ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग इज ॲट्रोपिन. ॲट्रोपिन अँड प्रॅलिडॉक्सिम आर दी अँटीडॉट ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग. त्यानंतर सायनाइड पॉयझनिंगमध्ये कोणते अँटीडॉट वापरतात? सायनाइड पॉयझनिंगमध्ये तर वापरतात सोडियम नायट्राइट अँड सोडियम थिओसल्फेट. आयरन पॉयझनिंगमध्ये काय वापरतात? डेसफेरॉक्झामाइन इज ॲन अँटीडॉट फॉर आयरन पॉयझनिंग. बेन्झोडायझेपाईनचा अँटीडॉट काय आहे? बेन्झोडायझेपाईनचा तर फ्लुमाझेनिल इज ॲन अँटीडॉट फॉर बेन्झोडायझेपाईन. त्यानंतर हेपॅरिनचा अँटीडॉट काय असतो? हेपॅरिनचा अँटीडॉट असतो प्रोटामाइन. वारफारिनचा अँटीडॉट असतो विटॅमिन के. आणि ॲसिटामाइनोफेनचा अँटीडॉट असतो एन ॲसिटाइल सिस्टीन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज ए कोलिनेस्ट्रेज रिॲक्टिवेटर? कोलिनेस्ट्रेज रिॲक्टिवेटर. एस्पिरिन, पिलोकार्पिन, स्कोपोलामाइन, प्रॅलिडॉक्सिम. विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज अ कोलिनेस्ट्रेज रिॲक्टिवेटर? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी, प्रॅलिडॉक्सिम. प्रॅलिडॉक्सिम इज ए कोलिनेस्ट्रेज रिॲक्टिवेटर. आपण मागच्या क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं प्रॅलिडॉक्सिम हा ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंगमध्ये अँटीडॉट म्हणूनही यूज करतात. प्रॅलिडॉक्सिम अँड ॲट्रोपिन. आणि प्रॅलिडॉक्सिम हा कोलिनेस्ट्रेज रिॲक्टिवेटर असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. ड्रग ऑफ चॉईस इन द ट्रीटमेंट ऑफ कार्डिओजेनिक शॉक इज. डिओजेनिन, इपिनेफ्रिन, डोपामाइन, औयुबेन. ड्रग ऑफ चॉईस इन द ट्रीटमेंट ऑफ कार्डिओजेनिक शॉक. Option C will be your correct answer. Dopamine is the drug of choice in the treatment of cardiogenic shock. डोपामाइनचा यूज
कार्डिओजेनिक शॉकच्या ट्रीटमेंटमध्ये करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. द चॉईस ऑफ ड्रग टू ट्रीट सेरिब्रल मलेरिया इज मेपाक्राइन, एमोडियाक्विन, क्विनिन, प्राइमाक्विन. ड्रग ऑफ चॉईस फॉर सेरिब्रल मलेरिया. तर सेरिब्रल मलेरियामध्ये ड्रग ऑफ चॉईस क्विनिन असतो. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर, क्विनिन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 48. ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स concerning sulfonamides are correct except inhibit dehydrofolate reductase, crystalluria may occur, they are antimetabolites of PABA, para-aminobenzoic acid, and they are bacteriostatic. All of the following statements concerning sulfonamides are correct except. तर सल्फोनामाइड्सबद्दल कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट नाही आहे. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए हे असणार आहे, इनिबिट डिहायड्रोफॉलेट रिडक्टेस. सल्फोनामाइड्स डज नॉट इनिबिट डिहायड्रोफॉलेट रिडक्टेस. सल्फोनामाइड्स इनिबिट्स डिहायड्रोप्टेरोट सिंथेसिस. सल्फोनामाइड्सबद्दल करेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत? तर क्रिस्टॅल्युरिया मे ऑकर हे करेक्ट आहे. दे आर अँटीमेटाबोलाइट ऑफ पाबा हेही करेक्ट आहे. दे आर बॅक्टेरियोस्टॅटिक हेही करेक्ट आहे. इनिबिट डिहायड्रोफॉलेट रिडक्टेस हे करेक्ट नाही आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 49. ऑप्टिक न्यूरायटिस इज अ चीफ ॲडवर्स इफेक्ट ऑफ सल्फा ड्रग्स, पायराझिनामाइड, रिफाम्पिसिन, इथम्ब्युटॉल. मागे आलेला प्रश्न आहे या. ऑप्टिक न्यूरायटिस इज अ चीफ ॲडवर्स इफेक्ट ऑफ इथम्ब्युटॉल. इथम्ब्युटॉल इज ए अँटी-TB ड्रग अँड ऑप्टिक न्यूरायटिस इज अ साइड इफेक्ट ऑफ इथम्ब्युटॉल. ऑप्टिक न्यूरायटिस इज अ चीफ ॲडवर्स इफेक्ट ऑफ इथम्ब्युटॉल. मागे आपण डिस्कस केलेलं आहे हे. अँड ओटोटॉक्सिसिटी इज अ साइड इफेक्ट ऑफ स्ट्रेप्टोमायसिन. क्वेश्चन नंबर 50. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए मायक्रोलाइड अँटीबायोटिक. खालील दिलेल्यापैकी कोणतं मायक्रोलाइड अँटीबायोटिक नाही आहे? एरिथ्रोमायसिन, स्पायरामायसिन, ओलिंडोमायसिन, क्लिंडामायसिन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए मायक्रोलाइड अँटीबायोटिक. तर मायक्रोलाइड अँटीबायोटिकमध्ये काय काय येते? तर ॲझिथ्रोमायसिन, एरिथ्रोमायसिन, रॉक्सिथ्रोमायसिन, स्पायरामायसिन, ओलिंडोमायसिन हे सर्व मायक्रोलाइड अँटीबायोटिक्स आहेत. क्लिंडामायसिन इज नॉट ए मायक्रोलाइड अँटीबायोटिक. सो ऑप्शन सी विल बी योर करेक्ट आन्सर. क्लिंडामायसिन इज नॉट ए मायक्रोलाइड अँटीबायोटिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 51. अ स्टेरॉइडल अँटीबायोटिक इज फ्युसिडिन, बेसिट्रासिन, अमिनोफाइलिन, क्लिंडामायसिन. अ स्टेरॉइडल अँटीबायोटिक इज फ्युसिडिन इज ए स्टेरॉइडल अँटीबायोटिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. द प्रिफर्ड ट्रीटमेंट फॉर स्टेटस इपिलेप्टिकस इज इंट्रावेनस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इथोसक्सिमाइड, सोडियम वाल्प्रोएट, डायजेपॅम, क्लोरामफेनिकॉल. द प्रिफर्ड ट्रीटमेंट ऑफ स्टेटस इपिलेप्टिकस इज इंट्रावेनस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ डायजेपॅम. तर डायजेपॅमचा यूज करतात IV ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्टेटस इपिलेप्टिकसच्या ट्रीटमेंटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53. ब्रोमोक्रिप्टिन इज यूज टू ट्रीट एमनोरिया बिकॉज stimulates the ovary, stimulates the GnRH release, suppresses the prolactin release, suppresses FSH release. Bromocriptine is used to treat amenorrhea because. ब्रोमोक्रिप्टिनचा यूज करतात ॲमनोरियामध्ये कारण की इट सप्रेसेस द प्रोलॅक्टिन रिलीज. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. इट सप्रेसेस प्रोलॅक्टिन रिलीज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54. द प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ लोकल ॲनास्थेटिक इज द ब्लॉकेड ऑफ. लोकल ॲनास्थेटिकचा प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? पोटॅशियम चॅनल, कॅल्शियम चॅनल, सोडियम चॅनल, ऑल ऑफ दी अबव. तर लोकल ॲनास्थेटिक सोडियम चॅनल ब्लॉकर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. द प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ लोकल ॲनास्थेटिक इज द ब्लॉकेड ऑफ सोडियम चॅनल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55. लॉंग टर्म यूज ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इंड्यूस हायपोटेन्शन, हेपॅटोटॉक्सिसिटी, ऑस्टिओपोरोसिस, ब्रॅडिकार्डिया. ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचा लॉंग टर्म यूज काय इंड्यूस करतो? तर ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑस्टिओपोरोसिस इज कॉज्ड बाय लॉंग टर्म यूज ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. क्वेश्चन नंबर 56. Clomiphene is used to treat infertility because it stimulates LH secretion, follicular development, ovulation, uterus activity.
Clomiphene is used to treat infertility because it stimulates ovulation. Clomiphene induce ovulation. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 57. Isosaprin is used to treat asthma, severe hypotension, nasal congestion, premature labor. Isosaprin is used to treat premature labor. आयसोसप्रिनचा यूज प्रीमॅच्युअर लेबरच्या ट्रीटमेंटमध्ये करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58. द फेनोमेना ऑफ इन्वेशन अँड डिस्ट्रक्शन ऑफ टिश्यू इज नोन ॲज नॅचरल इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी, पॅथोजेनिसिटी, पॅरासायटिझम. द फेनोमेना ऑफ इन्वेशन अँड डिस्ट्रक्शन ऑफ टिश्यू इज नोन ॲज. तर याला पॅथोजेनिसिटी म्हणतात. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. द फेनोमेना ऑफ इन्वेशन अँड डिस्ट्रक्शन ऑफ टिश्यू इज नोन ॲज पॅथोजेनिसिटी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59. Organisms that can grow on organic matter from dead plants or animals are called saprophytes, parasites, psychotrophs, mesophils. Organisms that can grow on organic matter from dead plants or animals. तर यांना सॅप्रोफाइट्स म्हणतात. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सॅप्रोफाइट्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 60. Glycerol may be used as a preservative in a percentage of 15, 50, 1.1. कोणत्या पर्सेंटेजमध्ये ग्लिसरॉलचा यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून करतात? तर तो करतात 50%मध्ये. 50% ग्लिसरॉल मे बी यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61. मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट कॅन एंटर द बॉडी ओनली थ्रू ॲन इंजरी इज Salmonella typhi, Clostridium tetani, Clostridium botulinum, Streptococcus pyrogens. Microorganisms that can enter the body only through an injury. कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे इंजरी थ्रू बॉडीमध्ये इंटर करते? तर ते आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी इंटर द बॉडी ओनली थ्रू ॲन इंजरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. Tears contain an antibacterial enzyme known as zymase, diastase, lysozyme, lipase. Tears contain an antibacterial enzyme known as. टीयर्समध्ये कोणता अँटीबॅक्टेरियल एन्झाईम असते? तर ते असते लायसोझाईम. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. टीयर्स कंटेन्स लायसोझाईम. ठीक आहे. पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 63. प्रोटीन डेफिशियन्सी डिसीज इज नोन ॲज कशिंग्स डिसीज, फॅब्रिस डिसीज, पार्किन्सन्स डिसीज, क्वॅशिओर्कर अँड मॅरेस्मस. प्रोटीन डेफिशियन्सी डिसीज. तर कोणता प्रोटीन डेफिशियन्सी डिसीज आहे? तर क्वॅशिओर्कर अँड मॅरेस्मस इज ए प्रोटीन डेफिशियन्सी डिसीज. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्वॅशिओर्कर अँड मॅरेस्मस. अँड व्हॉट इज कशिंग्स डिसीज? कशिंग्स डिसीज इज ए डिसऑर्डर ड्यू टू हायपर सिक्रिशन ऑफ ॲड्रिनल ग्लँड्स. ॲड्रिनल ग्लँड्सच्या हायपर सिक्रिशन्समुळे कशिंग्स डिसीज होतो. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक असतो एडिसन्स डिसीज. एडिसन्स डिसीज इज ड्यू टू हायपोसिक्रिशन ऑफ ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँडच्या हायपर सिक्रिशनमुळे कशिंग्स डिसीज होतो आणि ॲड्रिनल ग्लँडच्या हायपोसिक्रिशनमुळे एडिसन्स डिसीज होतो. ग्रेव्स डिसीज कशामुळे होतो? ग्रेव्स डिसीज. तर ग्रेव्स डिसीज इज ड्यू टू हायपर सिक्रिशन ऑफ थायरॉक्सिन. अँड हायपोसिक्रिशन ऑफ थायरॉक्सिन कॉजेस क्रिटिनिझम इन चिल्ड्रेन अँड मिक्सोडेमा इन ॲडल्ट्स. हायपोसिक्रिशन ऑफ थायरॉक्सिन कॉजेस क्रिटिनिझम इन चिल्ड्रन अँड मिक्सोडेमा इन ॲडल्ट्स. फेब्रिस डिसीज कशामुळे होतो? फेब्रिस डिसीज. तर फेब्रिस डिसीज इज ए जेनेटिक डिसीज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ एन्झाईम अल्फा गॅलेक्टोसाइडेज. अल्फा गॅलेक्टोसाइड एन्झाईमच्या डिफिशियन्सीमुळे फेब्रिस डिसीज होतो. पार्किन्सन्स डिसीज इज ड्यू टू डिक्रीज इन डोपामाइन. डोपामाइन डिक्रीज झाल्यावर पार्किन्सन्स डिसीज होतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. ग्लायकोजन इज प्रेझेंट इन ऑल बॉडी टिश्यूज एक्सेप्ट लिव्हर, ब्रेन, किडनी, स्टमक. ग्लायकोजन कशात प्रेझेंट नसते? ग्लायकोजन इज प्रेझेंट इन ऑल बॉडी टिश्यूज एक्सेप्ट ब्रेन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65. द कन्वर्शन ऑफ कॅरोटोनाइड्स टू विटॅमिन ए टेक्स प्लेस इन intestine, liver, kidney, skin. The conversion of carotenoids to vitamin A takes place in. कॅरोटोनॉइड्स टू विटॅमिन ए हे कन्वर्शन कुठे होते?
तर हे होते इंटेस्टाईनमध्ये. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. द कन्व्हर्शन ऑफ कॅरोटेनॉइड्स टू विटॅमिन ए टेक्स प्लेस इन इंटेस्टाईन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 66. द प्रीकर्सर ऑफ बाइल सॉल्ट, सेक्स हॉर्मोन्स अँड विटॅमिन डी इज. द प्रीकर्सर ऑफ बाइल सॉल्ट्स, सेक्स हॉर्मोन्स अँड विटॅमिन डी इज डिओस्जेनिन, कोलेस्टेरॉल, कॅम्पेस्टेरॉल, अर्गोस्टेरॉल. तर कोलेस्टेरॉल इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. द प्रीकर्सर ऑफ बाइल सॉल्ट्स, सेक्स हॉर्मोन अँड विटॅमिन डी इज कोलेस्टेरॉल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 67. इंटरनॅशनल एन्झाईम कमिशन क्लासिफाईज एन्झाईम इंटू. इंटरनॅशनल एन्झाईम कमिशन क्लासिफाईज एन्झाईम इंटू 6 classes. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. 6 classes. अँड विच आर दिस 6 classes? हे 6 classes एन्झाईम्सचे कोणते आहेत? तर ऑक्सिडो रिडक्टेस, ट्रान्सफरेज, हायड्रोलेसेस, लायासेस अँड लायगेसेस अँड आयसोमरेज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 68. Platelets contain an enzyme which has an important role in clotting of blood. This enzyme is known as cholinesterase, transaminase, decarboxylase, thrombokinase. क्लोटिंग ऑफ ब्लडमध्ये कोणत्या एन्झाईमचा इम्पॉर्टंट रोल असतो? तर तो असतो थ्रोम्बोकायनेजचा. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्लेटलेट कंटेन थ्रोम्बोकायनेज विच हॅज एन इम्पॉर्टंट रोल इन क्लोटिंग ऑफ ब्लड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 69. कोबाल्ट इज ए कॉन्स्टिट्यूएंट ऑफ फॉलिक ॲसिड, विटॅमिन B12, नियासिन, बायोटिन. तर कोबाल्ट इज ए कॉन्स्टिट्यूएंट ऑफ विटॅमिन B12. Vitamin B12 is also known as cyanocobalamin. And what is vitamin B7? Vitamin B7 is biotin. Niacin is vitamin B3. Vitamin B3 is niacin. Vitamin B7 is biotin. And vitamin B9 is folic acid. Okay. Next question. Question number 70. In the process of transcription, the flow of genetic material is from DNA to DNA, DNA to protein, DNA to RNA, RNA to DNA. ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये जेनेटिक मटेरियलचा फ्लो कसा असतो? तर तो असतो फ्रॉम DNA टू RNA. फ्रॉम DNA टू RNA. इन द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन द फ्लो ऑफ जेनेटिक मटेरियल इज फ्रॉम DNA टू RNA. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 71. मिल्क इज डेफिशियंट इन विच मिनरल? फॉस्फरस, सोडियम, आयरन, पोटॅशियम. मिल्कमध्ये कोणत्या मिनरल नसते? मिल्क इज डेफिशियंट इन विच मिनरल? Milk is deficient in iron. Iron and copper is not present in milk. ठीक है. Question number 72. Unopened insulin is stored at -1 to -5 degree Celsius, 2 to 8 degree Celsius, 15 to 20 degree Celsius, 20 to 30 degree Celsius. Unopened insulin is stored at. तर इन्सुलिनची स्टोरेज कंडिशन काय असते? तर 2 to 8 degree Celsius. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. अनओपन इन्सुलिन इज स्टोर्ड ॲट 2 to 8 degree Celsius. इन्सुलिनचं क्लासिफिकेशन पण खूप महत्त्वाचं आहे. इन्सुलिनचं क्लासिफिकेशन यातूनही अनेक वेळा क्वेश्चन्स येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 73. ग्लार्जिन इज ए शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन, इंटरमिडिएट ॲक्टिंग इन्सुलिन, पिकलेस इन्सुलिन, ओरल इन्सुलिन. तर बघा इन्सुलिनच्या क्लासिफिकेशनवर प्रश्न आलेला आहे. ग्लार्जिन इज ए peakless insulin. Glargine is a peakless insulin. Glargine has a flat prolonged hypoglycemic effect. That's why it is called peakless insulin. Glargine is a long acting peakless insulin. आणि रॅपिड ॲक्टिंग, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये कोणते इन्सुलिन येतात? तर यात येतात लिस्प्रो, ॲस्पार्ट, ग्लुलिसाइन. तर लिस्प्रो, ॲस्पार्ट, ग्लुलिसाइन हे रॅपिड ॲक्टिंग और अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये येतात. त्यानंतर इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये कोणते येतात? तर इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये इन्सुलिन झिंक सस्पेन्शन आणि न्यूट्रल प्रोटामाइन हेगॅट्रॉन हे इंटरमिडिएट ॲक्टिंग इन्सुलिन्स आहेत. शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन्समध्ये कोणते येतात? शॉर्ट ॲक्टिंगमध्ये येते रेग्युलर इन्सुलिन इज ए शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन. लॉंग ॲक्टिंग इन्सुलिनमध्ये कोणते येतात? तर लॉंग ॲक्टिंगमध्ये येतात प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, इन्सुलिन ग्लार्जिन, डिग्लुडॅक आणि डेटिमीर. हे 4 लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन्स आहेत. ठीक आहे.
खूप इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे इन्सुलिन्सचं. 74 मेटफॉर्मिन इज सल्फोनिल युरिया, DPP-4 इनिबिटर, बायग्वानाइड, अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर. अँटी डायबेटिक ड्रगचं क्लासिफिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न यातून विचारला जातो. अँटी डायबेटिक ड्रग मेटफॉर्मिन इज ए, तर मेटफॉर्मिन काय आहे? मेटफॉर्मिन इज ए बायग्वानाइड. मेटफॉर्मिन आणि फेनफॉर्मिन हे बायग्वानाइड क्लासमध्ये येतात. सल्फोनिल युरियामध्ये कोणते ड्रग येतात? सल्फोनिल युरियामध्ये, तर सल्फोनिल युरियामध्ये टोलबुटामाइड, क्लोरप्रोपामाइड, ग्लायपिझाइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायमिप्राइड, ग्लायबेनक्लामाइड हे सर्व सल्फोनिल युरियामध्ये येतात. लॉन्गेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल युरिया कोणता आहे? तर तो आहे क्लोरप्रोपामाइड. लॉन्गेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल युरिया क्लोरप्रोपामाइड. त्यानंतर DPP-4 इनिबिटरमध्ये काय येते? DPP-4 इनिबिटर्समध्ये तर यात येतात सिटाग्लिप्टिन, विडाग्लिप्टिन, ॲलोग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन. हे ग्लिप्टिनवाले जेवढे ड्रग आहेत, ग्लिप्टिनवाले सर्व ड्रग DPP-4 इनिबिटर्समध्ये येतात अँटी डायबेटिक ड्रगच्या क्लासिफिकेशनमध्ये. ठीक आहे, बायग्वानाइड्समध्ये मेटफॉर्मिन अँड फेनफॉर्मिन. त्यानंतर अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटरमध्ये तर यात येतात अकारबोज, वोग्लिबोज, मिग्लिटॉल हे 3 अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्समध्ये येतात. ठीक, त्यानंतर आणखी एक क्लास येतो थायझोलिडिन डायोन. तर यात येतात पायोग्लिटाझोन अँड रोसिग्लिटाझोन. पायोग्लिटाझोन आणि रोसिग्लिटाझोन कशात येतात? थायझोलिडिन डायोन्समध्ये. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो, लॅक्टिक ॲसिडोसिस हा साईड इफेक्ट कोणत्या अँटी डायबेटिक ड्रगचा आहे? तर हा साईड इफेक्ट आहे फेनफॉर्मिनचा. फेनफॉर्मिन कॉजेस लॅक्टिक ॲसिडोसिस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 75. इनालाप्रिल इज एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, बीटा ब्लॉकर, एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनिबिटर. इनालाप्रिल इज, तर इनालाप्रिल इज ए एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनिबिटर. ACE इनिबिटरमध्ये इनालाप्रिल येते. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इनालाप्रिल, कॅप्टोप्रिल, लिसिनोप्रिल, फॉसिनोप्रिल हे सर्व प्रिलवाले जेवढे ड्रग आहेत ते ACE इनिबिटर्समध्ये येतात. त्यानंतर एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्समध्ये काय येते? एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्समध्ये तर यात येते लोसार्टन, वालसार्टन, टेल्मिसार्टन. सार्टन्सवाले जेवढे ड्रग आहेत, सार्टन्सवाले तेवढे सर्व यात येतात. सार्टन्सवाले कशात? एंजियोटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्समध्ये. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये कोणते ड्रग येतात? तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये येतात ॲम्लोडेपिन, निफेडिपिन, निकार्डिपाइन, डिल्टियाझेम, वेरेपेमिल हे सर्व कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. ठीक आहे, बीटा ब्लॉकर्समध्ये कोणते ड्रग येतात? बीटा ब्लॉकर्समध्ये येतात प्रोप्रॅनोलॉल, इस्मोलॉल, कार्वेडिलॉल, लॉबेटोलॉल, सोटॅलॉल, एटनोलॉल हे सर्व बीटा ब्लॉकर्समध्ये येतात. ACE इनिबिटरवर आणखी एक प्रश्न विचारला जातो, विच ACE इनिबिटर इज नॉट ए प्रोड्रग? कोणतं ACE इनिबिटर आहे जे प्रोड्रग नाही आहे? तर लक्षात ठेवायचे कॅप्टोप्रिल अँड लिसिनोप्रिल आर नॉट प्रोड्रग. कॅप्टोप्रिल अँड लिसिनोप्रिल, कॅप्टोप्रिल अँड लिसिनोप्रिल हे 2 प्रोड्रग नाही आहेत. बाकी सर्व ACE इनिबिटर्स हे प्रोड्रग असतात एक्सेप्ट कॅप्टोप्रिल अँड लिसिनोप्रिल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 76. इन प्रायमरी वॅक्सिनेशन DPT इज गिवन ॲज 3 डोसेज ॲट 1 month इंटरवल, 3 डोसेज ॲट 3 month इंटरवल, 5 डोसेज ॲट 1 month इंटरवल, सिंगल डोस. इन प्रायमरी वॅक्सिनेशन DPT इज गिवन ॲज, तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन A 3 डोसेस ॲट 1 month इंटरवल. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 77. दी फॉलोइंग आर NSAIDs एक्सेप्ट. दी फॉलोइंग आर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग एक्सेप्ट आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक सोडियम, केटोटिफेन, पायरोक्सिकॅम. खालीलपैकी कोणतं NSAID नाही आहे? नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रगमध्ये येत नाही. तर केटोटिफेन हे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग नाही आहे. ऑप्शन C विल बी युअर करेक्ट आन्सर. बाकी आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक सोडियम, पायरोक्सिकॅम हे तिन्ही NSAIDsमध्ये येतात. NSAIDचं क्लासिफिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. NSAIDचं क्लासिफिकेशन एकदा बघून जा एक्झामला. तर यात आयबुप्रोफेन कशात येते? आयबुप्रोफेन, तर आयबुप्रोफेन हे प्रोपिओनिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये येते. आयबुप्रोफेन अँड केटोप्रोफेन. त्यानंतर डायक्लोफेनॅक कशात येते? डायक्लोफेनॅक, तर डायक्लोफेनॅक हे ॲरिल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये येते. डायक्लोफेनॅक अँड ॲसिक्लोफेनॅक. पायरोक्सिकॅम कशात येते? तर पायरोक्सिकॅम येते ऑक्सिकॅम डेरिव्हेटिव्हमध्ये. ऑक्सिकॅम डेरिव्हेटिव्हमध्ये 2 ड्रग येतात, पायरोक्सिकॅम अँड टेनॉक्सिकॅम. ठीक आहे, सॅलिसिलेट्समध्ये काय येते? सॅलिसिलेट्समध्ये येते ॲस्पिरिन. त्यानंतर मेफेनेमिक ॲसिड कशात येते? तर मेफेनेमिक ॲसिड येते अँथ्रानिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये.
ठीक आहे, तर हे क्लासिफिकेशन पण खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि केटोटिफेन काय आहे? केटोटिफेन, तर केटोटिफेन आहे H1 अँटी हिस्टामिनिक अँड मास्ट सेल स्टेबिलायझर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 78. डेक्स्ट्रोमिथॉर्फन इज यूज्ड इन कफ सिरप्स ॲज एक्सपेक्टोरंट, म्युकोलायटिक, ब्रॉन्कोडायलेटर, सप्रेसंट्स. डेक्स्ट्रोमिथॉर्फन कफ सिरपमध्ये काय म्हणून यूज करतात? तर डेक्स्ट्रोमिथॉर्फन इज यूज्ड इन कफ सिरप ॲज सप्रेसंट. डेक्स्ट्रोमिथॉर्फन इज ए सप्रेसंट. सप्रेसंटमध्ये आणखी काय येते? तर यात कोडेन, फोल्कोडेन, हायड्रोकोडोन, नॉस्कॅफिन हे सर्व सप्रेसंट्समध्ये येतात. ब्रॉन्कोडायलेटर म्हणून कोणत्या कोणत्या ड्रगचा यूज करतात? ब्रॉन्कोडायलेटर म्हणून तर साल्बुटामॉल, टर्बुटॅलिन, साल्मेटेरॉल, फॉर्मेटेरॉल हे सर्व ब्रॉन्कोडायलेटर्स आहेत. म्युकोलायटिक कोणते आहेत? म्युकोलायटिक तर ब्रोमोहेक्झिन, ॲसिटाइलसिस्टीन, ॲम्ब्रोक्झोल, कार्बोसिस्टीन हे सर्व म्युकोलायटिक म्हणून यूज करतात. नेसल डिकंजेस्टंट कोणता आहेत? तर फिनिलेप्रिन, नेफाझोलिन, झायलोमिथाझोलिन, ऑक्सिमिथाझोलिन, सुडोएफेड्रिन हे सर्व नेसल डिकंजेस्टंट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 79. दी फॉलोइंग आर प्रोटॉन पंप इनिबिटर्स एक्सेप्ट ओमेप्राझोल, रॅबेप्राझोल, पेंटोप्राझोल, अल्बेंडाझोल. तर खालीलपैकी कोणतं ड्रग प्रोटॉन पंप इनिबिटर नाही आहे? तर ओमेप्राझोल आहे, रॅबेप्राझोल आहे, पेंटोप्राझोल आहे, अल्बेंडाझोल नाही आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. अल्बेंडाझोल इज ए अँटी हेल्मेंटिक ड्रग. बाकी ओमेप्राझोल, रॅबेप्राझोल, पेंटोप्राझोल हे सर्व प्रोटॉन पंप इनिबिटर्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 80. दी फॉलोइंग आर ट्रू ऑफ नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी एक्सेप्ट. खालीलपैकी कोणतं सेंटेन्स नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीबद्दल चुकीचं आहे? It is a statutory body. It can fund studies regarding pricing of drugs. It monitors drug shortages and takes appropriate action for rectified it. It collects and maintains data regarding import and export of drugs. कोणतं सेंटेन्स आहे जे ट्रू नाही आहे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीबद्दल? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए. इट इज ए स्टॅच्युटरी बॉडी. हे सेंटेन्स करेक्ट नाही आहे NPPA बद्दल. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.